झी 24 तास एक पाऊल पुढे. त्यांना नवीन मुद्दा मांडायचा मांडू नाही तर ते म्हणतायत हे सारा रेकॉर्डवर आहे. एक मिनिट सांगितलं तुम्ही. धरणांबद्दल बोलत आले अधिवेशनात, त्यांचं किती मीडिया चॅनलने दाखवलं ना. मीडिया चॅनल चर्चा झाली. नाही त्याच्यावर ज्या प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालेलं नाहीये, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. खडसे साहेब, चर्चा झाली. ज्या प्रश्नाचं उत्तर अवॉइड केलं जातंय त्या प्रश्नाचं उत्तर कृपा करून तुम्ही दोघांनी द्या. बोला ना. काल तुमचे भारतीय जनता पक्षाशी अतिशय चांगले संबंध होते, आजही आहेत. देवेंद्र फडणवीसांना मी सल्यूट करते. मग तुमचा आक्षेप खडसे आणि गडकरींवर का आहे? कारण खडसेंना मी पेपर दिले, त्यांनी त्याच्यावर काडी मात्रही काम केलं. त्यांनी भाषण केलेली आहे. करायची गरज भासली. एक सांगतो, यांनी जे पेपर दिले त्याच्यामध्ये कारवाई करायची मला गरज भासली नाही. कारण ह्यांचा व्यक्तिगत प्रश्न होते की माझी जमीन सोडवा आणि आदिवासींची जमीन घ्या. कशासाठी करत बसू हे उपद्व्याप? पेपर तुम्हाला कधी दिले? तुम्ही म्हणताना दिले. तुम्ही मला दिले नाही. मला कागदपत्र मला यांनी कागदपत्र दिले नाही, पण मला भेटून सांगितलं यांनी. आणि मी त्याच्यामध्ये सांगितलं तुमची जमीन वाचवा आणि आदिवासींची जमीन घ्या. हे आपल्याला होणार नाही आणि आम्ही ते बोलणार नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसने हा प्रश्न जो काढला त्या ठिकाणी, तर देवेंद्रने हा देवेंद्रचं हे भाषण आहे. एक मिनिट हो, त्या भाषण वाचा, माझं पण आहे. आणि देवेंद्रने या ठिकाणी मग ते विषय विधानसभेमध्ये हे नाही मांडले की यांची वाचवा. त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये जी एक मोठी व्यथा सभागृहामध्ये अत्यंत मांडली पाहिजे आणि यामध्ये दमानिया मॅडमची जी जमीन जाते याच्या संदर्भामध्ये फेर चौकशी करून त्याच्या संदर्भातील तपासणी केली पाहिजे. हे देवेंद्रने त्या ठिकाणी मांडलं. त्यासाठी सांगाल आज 20/12/2011 20/12/2011 ही आता 2011 साली त्याच्या आधी पण त्याच्या आधी पण मांडलेलं आहे. 20/12/2011 होऊ शकत नाही. मीडियामध्ये पहिल्यांदाच आपण बघताय भारतीय जनता पक्ष आणि अंजली दमानिया आमने सामने आलेले. पहिली नोटीसच मला एप्रिलमध्ये आली, ऑर्डर तर आता 9 ऑगस्टला आली. हे म्हणतात की त्यांनी डिसेंबर 2011 केली. देवेंद्र, अरे आमचं भाषण हे काही हाताने लिहिलेलं नसतं, हे विधानसभेमध्ये लिखित असतं. तुम्ही एवढं ग्राउंडवर आणि मला तर खरंच आणि हे सगळं जे बोलतो हा शब्द खरा आहे कारण सभागृहामधला आहे. हे काय यांच्यासारखं फालतू काय का हिचा संबंध आहे? त्यांचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तो त्यांना बोलू द्या. काय म्हणताय? एखादा माणूस जर खरंच करप्शन फाईट करत असेल किंवा एखाद्या नेत्याला एक्सपोज करते, एका दिवसात त्यांची कशी कुंडली काढली जाते हे त्याचं इथे काढलीच पाहिजे ना. मला कालच मला कळलं जमीन सरकार जमा झाली, बनावट बोगसगिरीला खरेदी केली. तुमची जमीन वाचवा म्हणून तुमचा पत्रव्यवहार आहे. आपली जमीन वाचवण्यासाठीच केलेली केविलवाणी धडपड दिसते याच्यातून. मोठा पॉईंट, रेल्वेला पत्र लिहा, पुरातत्व विभागाला पत्र लिहा, सगळे आमच्याकडे. की आधी तहसीलदार काल दुपारपासून बीजेपीचे सगळे कार्यकर्ते कर्जतला जाऊन माझ्या पेपर्सची शोधाशोध करत होती म्हणून मला तिकडनं फोन करून लोकांनी कळवलं. नाही, हे माझ्याकडे सांगा तुम्ही मला. हे मला परवाच आहे बघ. शोधाशोध करणं काय अवघड आहे का? आणि का करू नये? बोगसगिरी तुम्ही कराल, तुमचं दाबत बसू का आम्ही? जमिनी किती आहेत मी शोधा ना, तुम्हाला काय अडचण नाही. नाही आम्ही कोणाची शोधले सांगा ना. गडकरींची आज किती प्रॉपर्टी आहे, किती गाड्या आहेत, मी अत्यंत गंभीर आणि महत्वाचा आरोप करतायत. गडकरींची प्रॉपर्टी असं तुम्ही म्हणलात, याचे काय पुरावे? जे पण प्रॉपर्टी त्यांची असेल प्रश्न तुम्हाला दमानिया मॅडम सांगता याचा जर काही पुरावा त्यांनी दिला, पुरावा दिला तर मी यांचे पाय म्हणजे तीर्थ घेईल यांच्या पायाचं. यांनी एक पुरावा द्यावा गडकरींच्या. अतिशय महत्वाचं विधान केलंय की गडकरी साहेबांच्या विरोधात एक पुरावा जरी दमानिया मॅडमनी दिला तरी त्यांच्या पायाचं तीर्थ मी घेईन. कारण आम्ही त्या 4 दिवसात वाऱ्यासारखं बोलायचं, हवेत बोलायचं. माझा तुम्हाला 4 महिने देतो. तुम्ही काय पुरावे? 4 महिने देतो. 4 दिवसात तुम्हाला त्याचे पुरावे दिले की हे माझ्या पायाचं तीर्थ पिणार आहे त्याचं म्हणणं. बिलकुल. आणि हे तुमच्या चॅनलवर येणार आहे. चॅनलवर डन. प्रचंड मोठ्या प्रमाणात आमने सामने आपण बघताय. गडकरी यांच्या विरोधातले सर्व पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते मी याच चॅनलवर 4 दिवसात म्हणजे एक प्रकारे विसर्जन झाल्यानंतर दुसरं विसर्जन करायला, दुसरं सर्जन किंवा विसर्जन करायला तुम्ही तयार असणार आहात. इथे घ्यायचंय मला एक ब्रेक, कुठेही जाऊ नका. प्रचंड मोठ्या प्रमाणात सामना रखतोय आमने सामने. पहिल्यांदाच मराठी चॅनलवर एकनाथ खडसे आणि ज्यांनी आरोप केलेले होते त्या अंजली दमानिया या दोघांना मी आज समोरासमोर बसवलेले आहे आणि अत्यंत महत्वाचे तुमच्या मनातले प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त
जी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.